वसई तालुका परिसरातील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींच्या स्वयंपुनर्विकासाला चालना देण्यासाठी वसईमध्ये एक भव्य आणि महत्त्वाचं मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आलं। भारतीय जनता पक्ष स्वयंपुनर्विकास अंमलबजावणी समिती वसई यांच्या वतीनं हे विशेष शिबिर दिनांक 20 जुलै 2025 रोजी दुपारी 4 वाजता अपलँड ग्रँड बँक्वेट हॉल कौल हेरिटेज सिटी वसई पश्चिम इथं आयोजित केलं जाईल। या महत्त्वपूर्ण शिबिरामध्ये स्वयंपुनर्विकास क्षेत्रातील मुख्य मार्गदर्शक आणि या मोहिमेचे मुख्य शिल्पकार महाराष्ट्र विधान परिषदेचे नेते आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष आचार्य प्रवीण दरेकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे। त्यांच्या मार्गदर्शनामुळे जुन्या इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना त्यांच्या इमारतींचा पुनर्विकास स्वतःच कसा करता येईल याबाबत सखोल माहिती मिळेल। वसईतील अनेक जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न हा गंभीर आहे। स्वयं पुनर्विकासासारखा पर्याय यावर उत्तम तोडगा ठरू शकतो। प्रवीण दरेकरांसारखा अनुभवी नेत्याचं मार्गदर्शन वसईतील नागरिकांसाठी खूप महत्त्वाचं ठरेल। 20 जुलै रोजी कौल हेरिटेज सिटीमध्ये आपण स्वयं पुनर्विकास या विषयावरती एक कार्यशाळा आयोजित केलेली आहे आणि या कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी विधान परिषदेचे गटनेते आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष सन्माननीय प्रवीण भाऊ दरेकर स्वतः येणार आहेत आणि त्यांची टीम पूर्णपणे येऊन आपल्या वसईतल्या सर्व नागरिकांना मार्गदर्शन करणार आहे। स्वयं पुनर्विकास म्हणजे काय? आपण स्वतःच्या राहत्या बिल्डिंगचा स्वतः आपण विकास करू शकतो। आपण कुठे आपल्याला फायनान्स मिळू शकतो, कुठची बँक आपल्याला मदत करू शकते, कशा प्रकारे ही मदत होऊ शकते, कशा प्रकारे आपल्याला आपल्या राहत्या घरापेक्षा 3 पट मोठं घर आपल्याला मिळू शकतं, ह्या सगळं योजनेमध्ये याचं संपूर्ण विस्तृत मार्गदर्शन सन्माननीय प्रवीण भाऊ आणि त्यांची पूर्ण टीम ही आपल्याला करणार आहे। तर माझी तुमच्या निमित्ताने सर्व वसईतल्या नागरिकांना आग्रहाची माझी विनंती आहे की ज्यांच्या बिल्डिंग्सना 30 वर्ष पूर्ण झाले आहेत किंवा 20 वर्ष 25 वर्ष झालेली आहेत, ज्यांना आत्ता पुनर्विकास करायचा आहे किंवा भविष्यामध्ये स्वतः आपल्या बिल्डिंगचा पुनर्विकास करायचा आहे, तर सेल्फ रिडेव्हलपमेंट स्वयं पुनर्विकास हा खूप चांगला पर्याय आपल्याकडे उपलब्ध होऊ शकतो। आपल्याला आपल्या आत्ताच्या घरापेक्षा 3 पट मोठं घरही मिळू शकतं। तर हे सगळं कसं होऊ शकतं ह्याचीच माहिती घेण्याकरता उद्या सर्वांनी अवश्य या कार्यशाळेसाठी उपस्थित राहा आणि आम्ही जे इनिशिएटिव्ह घेतलेला आहे प्रवीण भाऊंच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही सर्वजण जर उपस्थित राहिलात तर आमच्या सुद्धा प्रयत्नांना यश येईल आणि आपण सर्वजण मिळून वसईच्या एका नवीन विकासाच्या मार्गावर आपण वाटचाल करू। धन्यवाद। प्रतिनिधी गोवर्धन बिहाडे, NTV न्यूज मराठी, वसई, पालघर।